आज आपण बनवलेली आहे खास हिवाळ्यासाठी मुगाची आमटी। तर चला ती कशी केलेली आहे बघू द्या। किचन मध्ये जाऊया। डेस्टिनेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मुगाची आमटी करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी मूग। हे गावरान मूग आहे आणि छान हिरवेगार आहेत आणि थोडेसे बारीक आहेत। हे चवीला छान लागतात। तर त्यामुळे मी हे 1 वाटी घेतलेले आहे। आता हे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहे आणि सोबत आपल्याला ते शिजवण्यासाठी अर्धा चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे। थोडासा अर्धा इंच पर्यंत दालचिनीचा तुकडा, 4-5 मिरे, 2 लवंग आणि 1 मसाला वेलची। रात्रभर मी ही मूग पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। स्वच्छ धुवून घेतलेले आहे पुन्हा। आता आपण याला कुकरला 2 शिट्या लावून घेऊया। मूग असल्यामुळे ते पटकन शिजतात। मठ शिजायला तरी थोडासा आपल्याला वेळ लागतो। आता आपण हे मसाले घेतलेले आहे थोडेसे, हे यामध्ये शिजतानाच घालूया म्हणजे त्याची चव चांगली येते। आणि थोडंसं मीठ घालूया, अगदी पाव चमचा, आणि अगदी एखादा 2 टेबलस्पून आपल्याला इथे तेल घालायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल इथे हिंग आणि हळद घालायची तर ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। चांगलं ढवळून घेतलेलं आहे आणि याच्या आपण 2 किंवा 3 शिट्या काढून घेऊया। गॅस मीडियम ठेवलेला आहे। तर आता आपल्याला आमटी करण्यासाठी इथे काही साहित्य लागणार आहे, मसाले लागणार आहे। 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, आणि 1 वाटी कांदा घेतलेला आहे, आवडीनुसार कोथिंबीर घेतलेली आहे। आणि मसाले बघूयात। 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, किंवा गोडा मसाला किंवा काळा मसाला, आणि तिखट आवडीप्रमाणे घ्यायचा आहे। अद्रक लसूण पेस्ट पुन्हा 1 चमचा घ्यायची आहे। हिंग घ्यायचा आहे पाव चमचा, स्वादानुसार मीठ, जिरे घ्यायचे आहे, आणि अगदी पाव चमचा हळद इथे घेतलेली आहे। तर आता आपला कुकर सुद्धा थंड झालेला असेल। बघूया आपण किती शिजलेला आहे आपलं मूग। तर आता तुम्ही बघू शकता छान असं मूग तुम्हाला दिसतायत शिजलेले आहे। तर त्यातला आपण हे खडे मसाले घातलेले आहे ते आपण काढून घेऊया, म्हणजे खाताना आपल्याला ते दाताखाली येणार नाही। तर मी हे खडे मसाले काढून घेतलेले आहे। थोडंसं आपण रवीने त्याला घोटून घेऊया, म्हणजे छान ग्रेव्ही तयार होईल। तर त्यासाठी मी इथे मीडियम गॅसवर कढई गरम झालेली आहे। तेल घातलं आहे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे, थोडंसं चमचमीत करण्यासाठी। सर्वात आधी आपण जिरे घातलेले आहे आणि कांदा घालूया। कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटं परतल्यानंतर आपण त्यावर घातलेला आहे अगदी 2 चिमूट मीठ, म्हणजे कांदा जळणार नाही। कांदा आता छान परतला आहे। आवडीनुसार इथे 1-2 तमालपत्राची पानं घालायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। ठेचून घ्या म्हणजे चव चांगली येते। कांदा आपण चांगला परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर आपण वरून अगदी बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घातला आहे। टोमॅटो पण आपल्याला एवढा परतायचा की तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। गॅस मीडियम ठेवलेला आहे। 3-4 मिनिटं तरी आपल्याला लागणार आहे इथे टोमॅटो परतायला। तर हे बघा, आता टोमॅटोने सुद्धा चांगलं तेल सोडलेलं आहे। एकीकडे आपण आपल्याला आमटी करण्यासाठी किंवा ग्रेव्ही करण्यासाठी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता चांगलं टोमॅटोने तेल सोडल्यानंतर आपण वरचे पावडर मसाले ॲड करूया। हिंग घातलेला आहे, तिखट घातलेला आहे, आणि गोडा मसाला, काळा मसाला आपल्याला जो आवडेल तो, आणि विशेष म्हणजे धन्याची पावडर इथे घाला, चुकून माझ्याकडून राहिलं सांगायचं। हे एकदा चांगलं ढवळून घेऊया, आणि थोडंसं आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, त्यातलंच 1 वाटी किंवा अर्धी वाटी पाणी इथे घालूया, म्हणजे मसाले जळणार नाहीत। गरम पाणी घालायचं म्हणजे छान असं भाजीला चव येते। थोडंसं झाकण 2-3 मिनिटांनंतर हे बघा, आपलं छान असे मसाले मस्तपैकी शिजून झालेले आहे, तेल सोडलेलं आहे। आणि आता वरून आपण शिजून घेतलेले मूग घालूया। रवीने थोडंसं घोटून घेतल्यामुळे ग्रेव्ही दाट होते। एकीकडे पाणी किंवा एकीकडे मूग असं होत नाही, त्यामुळे आपण थोडंसं रवीने घोटून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आत्ताच त्याचा सुगंध छान सुटलेला आहे। आवडत असेल तर तुम्ही कसुरी मेथी सुद्धा घालू शकता। आणि इथे गरम पाणी घालायचं आहे। आपल्याला किती क्वांटिटीमध्ये करायचे आहे त्यानुसार पाणी आपण इथे ॲड करायचं आहे। मी थोडंसंच घातलेलं आहे, मी 4च माणसासाठी करणार आहे।
आणि आवडीनुसार मीठ घालून ढवळून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी आणून द्यायची आहे। तर हे बघा मीडियम गॅसवर छानपैकी अशी उकळी त्याला आलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी 3-4 मिनटं आपण याला उकळून घेतलेलं आहे। हे शिजलेलं असल्यामुळे आणि गरम पाणी घातल्यामुळे उकळी त्याला लवकर आलेली आहे। तर आता आपण पुन्हा एकदा मीठ वगैरे आपण चेक करून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी उकळी आल्यानंतर आपल्याला गरम मसाला किंवा आपण जो मसाला घेतलेला आहे तो इथे ॲड करायचा आहे। पुन्हा त्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे। हे बघा ही अशी झटपट आपली मुगाची पौष्टिक आमटी तयार झालेली आहे। भाताबरोबर, भाकरीबरोबर, विशेष म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीबरोबर खायला अगदी चविष्ट लागते। हे बघा मुलंसुद्धा जर तुमची अशी भाजी खात नसेल, मूग खात नसेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून देऊ शकता। अगदी आपल्याला दुपारच्या जेवणाला बाजरीची भाकरी आणि मुगाची ही अशी आमटी असली की अगदी छान जेवण होते। अशी ही आपली मुगाची आमटी किंवा मुगाची भाजी तयार झालेली आहे। आपण आवडीनुसार पुन्हा यावर तडका देऊ शकतो। आता ह्या भाजीला मी पुन्हा वरून तडका देणार आहे। तर त्यासाठी मी 2-3 चमचे फोडणीच्या भांड्यामध्ये तूप गरम केलेलं आहे आणि त्यावर आपल्याला फक्त जिरे आणि 1-2 हिरवी मिरची याचा तडका द्यायचा आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही आणखी हिंग किंवा लसूणसुद्धा घालू शकता। तर तडका पण आपण मस्तपैकी दिलेला आहे। छानपैकी आपण मस्त तडका दिलेला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।